पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदिवल्लभम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरखे लाळाविना कौतुके आदी करुणी. अर्जुनाला युद्ध करण्यासाठी भगवान प्रेरित करत आहे. आणि काय सांगितल्यावर हा शोकग्रस्त मोहग्रस्त झालेला अर्जुन युद्ध करण्यासाठी तयार होईल असा विचार करत करत 3ऱ्या अध्यायापर्यंत भगवान आलेले आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला तत्त्वज्ञान सांगायला प्रारंभ केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकाराने अर्जुनाला दाखवून दिलेलं आहे की कर्म करणं किती महत्त्वाचं आहे. आणि हे सांगत असताना 2 प्रकारचे वर्ग सांगितले. 2 प्रकारचे वर्ग जगामध्ये आहे. 2 श्लोकामधून त्याचं वर्णन केलं. येत्वे तदभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम आणि येमे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः. भगवान सांगतात या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहे. एक म्हणजे माझं मत जाणून घेऊन माझ्या मतानुसार जे आचरण करतात ते लोक आहे. आणि दुसरे म्हणजे माझ्या मताचा तिरस्कार करणारे लोक आहे. दोन्ही लोक या जगामध्ये राहतात. म्हणजे थोडक्यात आस्तिक लोक या जगामध्ये आहे आणि नास्तिक लोकसुद्धा या जगामध्ये आहे. माझ्या मताचं अनुसरण करणारे ते आस्तिक आणि माझ्या मताचं तिरस्कार करणारे जे आहे ते नास्तिक आहे. तर अशा प्रकारचे 2 लोक आहे. शेवट ज्ञानोबा बोलले पतंगादीपी आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. दृष्टांत दिलेला आहे. पतंगादीपी आलिंगन, पतंग नावाचा जो किडा असतो त्याने त्या दिव्याला आलिंगन दिलं. दिव्याला आलिंगन देण्यासाठी तो गेला की तेथ त्याशी अचूक मरण. त्याला मरण अचूक आहे, मरावं लागतं. तेवी विषयाचरण आत्मघाता. तसं मनुष्य मात्रा करता विषयाचं सेवन करणं हे आत्मघाता. त्याचा आत्मघात होण्यासाठी कारणीभूत आहे. पुढं भगवान बोलतात सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. ज्ञानवान अपि मानवाः. जे ज्ञानी लोक आहे ते सुद्धा स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते. आपल्या प्रकृतीच्या समान प्रकृतीच्या स्वाधीन होऊन आचरण करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव. मनुष्याचा स्वभाव ही प्रकृती आहे. किंवा प्रकृती शब्दाचा अर्थ माया असा सुद्धा होतो आणि प्रकृती म्हणजे प्रारब्ध असा सुद्धा अर्थ होतो. ज्ञानवान आपी मनुष्य हा. ज्ञानी मनुष्य जरी असला, ज्ञानी म्हणजे शब्दज्ञानी नाही, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, मी ब्रह्म आहे, जगात मिथ्या आहे, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे ज्ञानवान आपी, असा ज्ञानी पुरुष जरी असला तरीसुद्धा भगवान सांगतात
स्वस्य हा प्रकृती हे सदृशम चेष्टते, म्हणजे तो आपल्या प्रारब्धानुसारच काय करत असतो, वर्तन करत असतो. ज्ञानी महात्मा जरी झाला, म्हणजे थोडक्यात प्रारब्ध हे कोणालाच चुकत नाही, कोणालाच चुकत नाही प्रारब्ध. सामान्य जीवाला प्रारब्ध चुकत नाही याच्यामध्ये नवल नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालं त्या महात्म्याला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. ब्रह्मज्ञान झालं तरी त्याचं प्रारब्ध नष्ट होत नाही. याला युक्तीत जर सांगायचे म्हटलं तर प्रारब्धावर शरीर चालत असतं. शरीर कशाने चालतं, प्रारब्धाने चालतं. प्रारब्ध आहे तरच शरीर आहे, प्रारब्ध नाही तर शरीरही नाही. कारण संचित कर्मामध्ये जे कर्म आहे त्या कर्मातला काही भाग आपल्याला भोगण्यासाठी मिळालेला आहे आणि कर्म भोगण्यासाठी शरीर मिळत असतं. शरीर कशासाठी देतो देव, हौस म्हणून नाही. शरीर कशासाठी आहे, कर्म भोगण्यासाठी शरीर. ज्ञानोबा म्हणतात, कर्मी जे उरावे तै तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. म्हणजे कर्म जे उरलेलं आहे ते कर्म भोगण्यासाठी आपल्याला शरीराला यावं लागतं. कर्म भोगण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे. कर्म म्हणजेच प्रारब्ध. प्रारब्ध आहे तर शरीर आहे. या प्रारब्धाचा आणि शरीराचा अन्वय व्यतिरेक आहे. अन्वय व्यतिरेक शास्त्रदृष्टीने जर पाहिलं तर अन्वय व्यतिरेक आहे. अन्वय शब्दाचा अर्थ होतो असणं आणि व्यतिरेक शब्दाचा अर्थ होतो नसणं. कारण आहे तिथं कार्य आहे, याला अन्वय सहचार म्हणतात. कारण नाही तिथं कार्य नाही, याला व्यतिरेक सहचार म्हणतात. म्हणजेच कर्म आहे तर शरीर आहे थोडक्यामध्ये. तर प्रारब्ध हे शरीराला कारण आहे, प्रारब्धामुळे शरीर मिळत असतं. आणि ज्ञानी जरी महात्मा झाला तरीसुद्धा त्याच्या शरीराला कारणीभूत कोण आहे, प्रारब्धच आहे, प्रारब्धच आहे. ज्ञानी मनुष्याच्या प्रारब्धाचा नाश होतो असं जर मानलं, म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झालं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याचं प्रारब्ध संपून गेलं, त्याच्या प्रारब्धाचा नाश होतो असं जर आपण मानलं तर ज्ञानी मनुष्याचं शरीर पडायला पाहिजे. शरीर पडायला पाहिजे ना. जर ब्रह्मज्ञान झाल्यावर त्याच्या प्रारब्धाचा नाश होत असेल आणि प्रारब्धावर तर शरीर चालतं, तर मग ब्रह्मज्ञान झाल्यावर त्याचं शरीरसुद्धा पडायला पाहिजे. तसं होत नाही. ब्रह्मज्ञान झाल्यावर मनुष्य कितीतरी दिवस जगतो, कितीतरी दिवस जगतो. ज्ञानोबा आहे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. उपजतात, जन्मल्यावर त्यांनी ज्ञान प्राप्त केलं असं नाही. ज्ञान अगोदरच त्यांना प्राप्त होतो, नंतरच ते जन्माला आले. मग ब्रह्मज्ञान नव्हतं ज्ञानोबारायांना, ब्रह्मज्ञान होतं. मग देह पडला का ब्रह्मज्ञान झाल्या झाल्या? नाही पडला. त्याच्यानंतर 20-22 वर्ष जगले, नंतर समाधी घेतली. तुकोबारायांना ब्रह्मज्ञान झाल्यावर तुकोबाराय बरेच वर्ष जगले. प्रत्येक संतांचं महात्म्यांचं असंच आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान जरी झालं तरी त्याचं प्रारब्ध काय आहे, शिल्लक आहे. ब्रह्मज्ञानी मनुष्याला सुद्धा प्रारब्ध शिल्लक असतं, ते भोगण्यासाठी शरीर त्यांना मिळालेलं असतं. थोडक्यात देवाला सांगायचं की प्रकृती हे सदृश्यम ज्ञानवान आपी चेष्टते. ज्ञानी महात्मा जरी झाला तरी तो आपल्या प्रारब्धानुसारच वर्तन करत असतो, वर्तन करत असतो. म्हणून पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे की एखादा ब्रह्मज्ञानी जर झाला तर त्या ब्रह्मज्ञानाने काहीही जरी केलं तरी त्याला अडचण नाही. ब्रह्मज्ञानी मनुष्याने काहीही कर्म करू द्या, विहित कर्म केलं तरी त्याला पुण्य नाही आणि निषिद्ध कर्म केलं तरी ज्ञानी मनुष्याला पाप लागत नाही. तया करण्या तू घडे तिन्ही लोकाचा घातू परी तेने केली हे मातू बोलू नये. त्याच्या इंद्रियाद्वारे त्याने तिन्ही लोकाचा घात केला तरीसुद्धा त्याने केलं असं म्हणू नये. कारण त्याच्याकडे काय आहे, ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी मनुष्याला कर्म नाही, पापही लागत नाही आणि त्याला पुण्यही लागत नाही. मुख कांतीर्न नश्यती असं पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे. त्या मनुष्याने कोणतंही पाप केलं, ब्रह्महत्या जरी केली तरी त्याला ब्रह्महत्येचं पातक लागत नाही. स्त्री हत्या केली, स्त्री हत्येचंही त्याला पाप लागत नाही. भ्रूण हत्या केली तरीही त्याला त्या गर्भहत्येचं काय लागत नाही, पाप लागत नाही ज्ञानी मनुष्याला. म्हणून त्याची मुक्ती नष्ट होत नाही
आणि मुखकांतीही न नश्यती, त्याच्या मुखावरचं तेज जे आहे ते सुद्धा नष्ट होत नाही. ज्ञानी जरी झाला तरी आपल्या प्रारब्धानुसार तो वर्तन करत असतो. प्रारब्ध त्याला भोगावं लागतं, प्रारब्ध चुकत नाही. मग असं असताना कधीकधी मनुष्याला शंका येते, हे असे वर्तन का करतात? बऱ्याच लोकांना अशी शंका येते, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. सजन कसाया मांस विकू लागे. जर सजन कसाई महाराज देवाचे भक्त आहे असे तुम्ही सांगता, भगवंताचे भक्त आहे, तर मांस का विकत होते? मांस विक्री त्यांनी का केली? बऱ्याच लोकांना असं वाटतं. कारण या पशु हत्येचे शास्त्राने 6 जण भागीदार सांगितलेले आहे, वाटेदार. पशुची हत्या, त्या पशुच्या हत्येचं पाप कोणाला आहे? तर शास्त्र सांगतं एका जणाला ते हत्येचं पाप नाही, 6 जणाला हत्येचं पाप लागतं. मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे, पशुला कापणाऱ्याला ते पाप लागतं. त्यानंतर पशु काप असं म्हणणारा जो आहे त्यालाही ते पाप लागतं. मांस विकत घेणाऱ्याला पाप लागतं, मांस भक्षण करणाऱ्याला पाप लागतं, आणि ज्याच्याद्वारे मांस आणलं त्या मनुष्यालाही त्याचं काय लागतं? पाप लागतं. एखाद्याने ते कापलं नाही, दुसऱ्यानेच विकत घेतलं, आपल्याकडं आणून दिलं, फक्त एवढं त्याच्या घरी नेऊन द्या, त्यालाही ते हत्येचं पाप. 6 जण त्याचे वाटेदार आहे, 6 जण पशु हत्येचे. विकणारा सुद्धा वाटेदारच आहे. मग सजन कसाई जर देवाचे भक्त होते तर त्यांनी मांस विक्रीचा धंदा का केला? ठीक आहे, त्यांनी पशुची हत्या कधी केली नाही, मारलेलं जे आहे तेच विकत होते मांस, पशु कधी मारला नाही, पण विक्रीचा धंदा त्यांनी का केला? कशामुळं केलं? हे हिंसा करू नये पशुपक्ष्यांची, हे त्यांना कळत नव्हतं का? अशी शंका येते. पण शास्त्र असं सांगतं, ते विचारसागरामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलं आहे की विद्वानाची प्रवृत्ती ही प्रारब्धाच्या अधीन असते. विद्वानाची प्रवृत्ती प्रारब्धाच्या अधीन असते. प्रवृत्ती म्हणजे कर्म करणं, आणि विद्वान म्हणजे ब्रह्मज्ञानी असलेला. शास्त्राने विद्वान ब्रह्मज्ञानाला म्हटलेलं आहे. तर त्याची प्रवृत्ती प्रारब्धानुसार आहे, म्हणजे त्याच्या प्रारब्धामध्ये ते लिहिलेलं आहे, त्याला हे कर्म करणं काय आहे? करणंच आहे. तो ज्ञानी झाला काय किंवा अज्ञानी राहिला काय, त्याची प्रवृत्ती प्रारब्धाधीन आहे, प्रारब्धाधीन आहे, प्रारब्धाच्या अधीन आहे. मनुष्याला शंका वाटते, जर हे संत आहे, महात्मा आहे, तर यांना दुःख का भोगावं लागतं? का दुःख भोगावं लागतं? लोकांना शंका येते. फळा संस्थानचे मोतीराम महाराज, संत मोतीराम महाराज ब्रह्मज्ञानी महात्मा होते, संत पुरुष होते, साधू पुरुष होते, भगवंताचे एकनिष्ठ भक्त होते, कीर्तन प्रवचन करत होते, महात्मा होते. पण त्यांच्या पायाला कुष्ठरोग झालेला होता. पायाला कुष्ठरोग झालेला होता, पू झालेला होता पायामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय झाल्या? आळ्या झाल्या, किडे झाले, त्याच्यामध्ये आळ्या झाल्या मोतीराम महाराजांच्या पायामध्ये. आता ते पायात झालेले ते किडे जगले पाहिजे म्हणून मोतीराम महाराज त्या पायामध्ये साखर टाकायचे. साखर खाऊन ते किडे काय झाले पाहिजे? जगले पाहिजे, आळ्या त्यातल्या. आता लोकाला वाटायचं हे जर देवाचे भक्त आहे, संत आहे, महात्मा आहे, तर यांना कुष्ठरोग कसा काय झाला? कसा झाला कुष्ठरोग? प्रारब्धाने झाला. याचंही उत्तर तेच आहे. विद्वान जरी झाला, ब्रह्मज्ञानी जरी झाला, तर त्याची प्रवृत्ती प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्ध त्याला भोगणंच आहे, प्रारब्ध त्याला चुकत नाही चुकत. किती पण मोठमोठे महात्मे झाले, त्यांना या प्रारब्धाला सामोरं जावंच लागलं. जगन्नाथ अण्णा पवार, त्यांनाही शेवटी प्रारब्धाचंच हे होतं ना. तत्वज्ञानाच्या बाबतीत ब्रह्मज्ञानी, पण प्रारब्ध चुकलं नाही. ज्ञानोबाराय असतील, त्यांनाही प्रारब्धच भोगावं लागलं. तुकोबाराय असतील, त्यांनाही प्रारब्ध भोगावं लागलं. म्हणून भगवान तेच सांगतात, ज्ञानवान आपी स्वस्य हा प्रकृती हे सदृशम चेष्टते. ज्ञानी जरी झाला तरी आपल्या प्रारब्धानुसार तो वागत असतो. म्हणून त्याच्या शरीरावरच्या दुःखाने त्याच्या ज्ञानावर शंका घेऊ नये, शरीरावरच्या दुःखाने त्याच्या ज्ञानाची शंका घेऊ नये. आणि प्रकृती मियांती भूतानी निग्रह किंग करिष्यती. भूतानी प्रकृती मियांती, सर्व प्राणी मात्र हे सुद्धा प्रकृतीवर जातात,
प्रकृतीमध्येच लीन होतात. निग्रह किम करिष्यति, त्या ठिकाणी त्यांचा निग्रह काय करणार आहे. म्हणून इंद्रिय एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुणी. म्हणून हे अर्जुना तू ऐक. म्हणून म्हणजे काय, म्हणून कशामुळं, वरच्या ओळीमध्ये सांगितलं तेवी विषयाचरण आत्मघाता. विषयाचं सेवन करणं, इंद्रियाने विषयाचं सेवन करणं हे आपल्या आत्मघाताला प्रवृत्त करणं आहे. आत्मघात आहे. इंद्रियांनी विषय भोगणं म्हणजे आत्मघात आहे. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुणी. जाणतेनी पुरुखे, जाणतेनी म्हणजे ब्रह्मज्ञानी, ज्याला शास्त्राचं ज्ञान आहे आणि शास्त्राचं ज्ञान प्राप्त करूनही नंतर ज्याने साधना केली आणि अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार करून घेतला असा ज्ञानी पुरुष, त्याला जाणता शब्द वापरलेला आहे. जाणतेनी पुरुखे, पुरुखे म्हणजे पुरुषे, पुरुषाने जे ऋग्वेदी ब्राह्मण असतात. शास्त्रामध्ये असं आहे की ब्राह्मणाचे काही प्रकार आहे. ऋग्वेदी ब्राह्मण आहे, सामवेदी ब्राह्मण आहे, यजुर्वेदी ब्राह्मण आहे आणि अथर्ववेदी ब्राह्मण आहे. त्यामध्ये परत दोन प्रकार आहे. शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण वेगळा, त्यानंतर कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण वेगळा, असे प्रकार आहे. तर ऋग्वेदी ब्राह्मणांमध्ये श असलं की शला ते ख मानतात, असा नियम आहे. ज्ञानोबाराय हे सुद्धा ऋग्वेदीच ब्राह्मण आहे. विठ्ठलपंत यजुर्वेदी होते ना. हां म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण, ऋग्वेदी जे ब्राह्मण आहे ते ऋग्वेदी ब्राह्मण श म्हणतात आणि यजुर्वेदी जे आहे ते ख म्हणतात. ज्ञानोबाराय होते, बरोबर आहे. आणि नाथ महाराज पुरुषे शय आहे. तर ते ब्राह्मणांच्या याच्यावर अवलंबून आहे. नाथ महाराजांचं सुद्धा वर्णन करत असताना जनार्दन स्वामींना भेटायला गेले होते. तर तिथं जनार्दन स्वामींनी विचारलं होतं तू कोण आहे. तर त्या ठिकाणी सांगितलं पुषे जनार्दन, कोणाचा तू कोण. जनार्दन स्वामी विचारलं तू कोण आहे, इथं आला नेमकी तुझी ओळख काय आहे, कोणत्या गावचा आहे. तिथं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणे मी ब्राह्मण ऋग्वेदी. ते नाथ महाराज ऋग्वेदी होते, ते ज्ञानेश्वर महाराज नाही. ज्ञानोबाराय यजुर्वेदी होते. तर ऋग्वेदी जे ब्राह्मण आहे ते बहुतेक करून काय करतात, श वापरतात आणि जे यजुर्वेदी आहे ते बहुतेक करून ख वापरतात. जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुणी, म्हणजे सावध राहून त्याने इंद्रियाचं लालन पालन करू नये, याच्यामध्ये नवल नाही. कौतुके आदी करुणी, जाणत्या पुरुषाने कौतुकाने सुद्धा इंद्रियांचं लालन पालन करू नये, इंद्रियांना त्यांचे विषय देऊ नये जाणत्या पुरुषाने. का, कारण त्याचं कारणही सांगतात. हागा सर्पेशी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हलाहल जिरेल शेविल्या काही. ज्ञानोबारा या ठिकाणी दृष्टांत देतात. हागा सर्पेशी खेळो येईल. सापाबरोबर खेळणं चांगलं आहे का, नाही. सापाबरोबर खेळणं चांगलं नाही. खेळायचं जाऊन लांब राहू द्या. म्हणजे एखादा माणूस चांगला शुद्धीवर आहे, खेळायचं नाही त्याला, पण तरीसुद्धा त्याला स्पर्श करील का कोणी, सापाला नाही करू शकत. कोणीही असो, सापाला कोणी स्पर्श करू शकत नाही. ज्या ठिकाणी सापाला स्पर्शच करणं चांगलं नाही त्या ठिकाणी सापाबरोबर खेळणं चांगलं आहे का. स्वाभाविक आहे, सहज आहे. सापाला स्पर्श करणं दूर आहे तर त्याच्यासोबत खेळणं काय नाही, चांगलं नाही. खेळणं चांगलं नाही. सापाबरोबर खेळणं, कोण साप आहे, कोण खेळतंय सापाबरोबर, कोणीच सापाबरोबर खेळत नाही. ज्ञानोबाराने कशाला सांगितलं, सर्पेशी खेळो येईल. कशाला सांगितलं, सापाबरोबर कोणी खेळतं का, कोणीच खेळत नाही. मग इथं कशाला लिहिलं, सर्पेशी खेळो येईल. ज्या अर्थी ज्ञानोबाराय लिहितात त्या अर्थी नक्कीच सापाबरोबर कोणीतरी खेळत असणार, नक्कीच खेळत असणार. कारण लिहिलेलं ज्ञानोबारायांनी आहे. तुकोबाराय सांगतात लटिके वचन नाही देही उदासीन. महात्म्यांचा शब्द लटका नसतो, लटका नसतो म्हणजे खोटा नसतो. त्या ठिकाणी रूपक केलेला आहे. सर्पेशी खेळो येईल
म्हणजे सर्प हे काय आहे? विषय आहे. विषयाचं काय केलं आहे? रूपक केलेलं आहे. साप, साप म्हणजे काय आहे? तर विषय आहे. सापाची उपमा का दिली विषयाला? कारण विषय आणि साप याच्यामध्ये काय आहे? साम्य आहे. साम्य. रूपक अलंकार कुठं वापरत असतात? ज्या ठिकाणी काहीतरी साम्य असतं त्या ठिकाणी त्याचं काय करतात? रूपक करतात. विषय आणि साप यांच्यामध्ये सुद्धा काय आहे? साम्यपणा आहे. काय साम्यपणा आहे? साप काय करतो? मनुष्याला मारून टाकतो, मारण्यास कारणीभूत आहे. साप चावला की मनुष्य काय होतो? मरतो. ज्ञानोबा सांगतात विषय सुद्धा तसेच आहे. विषय सुद्धा तसेच आहे. विषयरूपी साप जर तुम्हाला चावला तरी तुम्ही काय होणार आहे? मरणारच आहे. मरणारच आहे. मरणार आहे. गुरुवर्य बाबा सांगत असतात की एखाद्या मनुष्याने 2 पर्याय तुमच्याजवळ ठेवले. 2 पर्याय ठेवले, विष आणि विषय. 2 पर्याय ठेवलेले आहे. एकच तुम्हाला उचलता येईल, हे विष घ्या नाहीतर विषय घ्या. विष घ्या नाहीतर विषय घ्या. 2 पर्याय आहे. विषय, विषय म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. एकतर विष प्या किंवा विषय प्या. गुरुवर्य बाबा सांगत असतात असा प्रसंग जर आला तर एक वेळ मनुष्याने त्या विषयाचा स्वीकार करावा, विषयाचा स्वीकार करू नये. का करू नये? कारण विष जे असतं ते मनुष्याला एकदाच मारतं. विष एकदाच मारत असतं. मनुष्याने विष घेतला, मरून गेला, मरून गेला, त्याचं मडं पडलेलं आहे आणि त्या मड्याच्या तोंडात परत एखाद्याने विष टाकलं, परत मारणार आहे का? नाही. एकदा मेला तो, परत मारणार नाही त्या विषाने. पण हे विषय असे आहे, बाबा सांगतात की एकदा मारत नाही, हे जन्मजन्मामध्ये मनुष्याला मारत राहतात. जन्मजन्मामध्ये. थोडक्यात विषय हे मारणारे आहे आणि सापसुद्धा मारणार आहे. म्हणून ज्ञानोबारांनी रूपक केलं. हा का सर्पेशी खेळो येईल, सापासोबत खेळणं चांगलं आहे का? म्हणजे विषयाचं सेवन करणं चांगलं आहे का? या सापाचा उपयोग तुकोबारायांनी सुद्धा केलेला आहे. नाटामध्ये जर पाहिलं तुकोबारायांनी, सर्प हा विखार पांढरा म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा तुझशी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. संसाराचं रूपक करत असताना संसाराला साप म्हटलेला आहे. संसार म्हणजे काय आहे? साप आहे. साप आणि पांढरा साप आहे आणि विखार साप आहे. विखार म्हणजे विषारी. तर सर्प मनुष्याला मारतो, तसं हे सुद्धा मनुष्याला मारतो. नाथ महाराजांचं एक भारूड सुद्धा आहे याच्यावर, सर्पाचं रूपक केलेलं आहे की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. ज्ञानोबाराय म्हणतात मग सर्पासोबत खेळणं चांगलं आहे का? म्हणजे विषयाचं आचरण करणं चांगलं आहे का? दुसरा दृष्टांत देतात की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. वाघाची संगती चांगली आहे का? नाही, नाही, नाही. वाघाची संगती करणं हे सुद्धा काय नाही? चांगलं नाही. कारण वाघाची संगती केली तर संगती किती वेळ टिकणार आहे? वाघाची संगती किती वेळ टिकणार आहे? जास्त वेळ टिकत नाही. जास्त वेळ जोपर्यंत तो मान धरत नाही तोपर्यंत त्याची काय आहे? संगती आहे. व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल म्हणजे विषयाला काय म्हटलेलं आहे? वाघ म्हटलेलं आहे. वाघ. ते कामक्रोधाचं वर्णन करत असताना पुढं आलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात कामक्रोध कसे आहे? विषयदरीचे वाघ. विषयदरीचे वाघ. कामक्रोध म्हणजे विषयरूपी एक दरी आहे आणि त्या दरीत बसलेले हे काय आहे? वाघ आहे. वाघ. त्या दरीतून एखादा गेला विषयाच्या की हे काय करतात? त्याला फाडून टाकतात. म्हणून व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, वाघासारखे आहे. वाघाचा संसर्ग म्हणजे विषयाचा संसर्ग. विषयाची संगती काय सिद्धीला जाणार आहे का? परिपूर्ण होणार आहे का? ती शेवटपर्यंत टिकणार आहे का? नाही. सांगे हलाहल जिरेल शेविल्या काही. हलाहल नावाचं विष आहे जे भगवान शंकराने प्राशन केलं होतं, काळकूट. शेविल्या काही जिरेल, त्याचं सेवन जर केलं तर पचणार आहे का? विष पचतं का माणसाला? नाही पचत. जड अन्न पचत नाही, विष कुठून पचणार आहे? विष माणसाला पचत नाही. म्हणजे विषय जे आहे ते विषासारखे आहे. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नो हे. पहा अर्जुना, खेळता अग्नी लागला. चुकून खेळता खेळता काय लागला? अग्नी लागला. मग तो न सावरे जैसा उधवला, तो काय होत नाही? अग्नी एकदा भडकला की सावरत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तो काय होत नाही? भडकलेला अग्नी शांत होत नाही. शांत होत नाही. खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला.
एखाद्याच्या घरामध्ये कापूस आलेला आहे, दिवाळीचा वेळ, आणि दिवाळीच्या वेळेला काय असतो घरात? कापूस असतो, कापूस. आणि त्याच घरामध्ये देवपूजा आहे. कापसाच्या घरामध्ये काय आहे? देवपूजा आहे. देवासमोर दिवा लावलेला आहे. आणि पोरं आले दिवाळीला, फटाके, मग त्यांनी ते उदबत्त्या पेटल्या, दिव्याला उदबत्त्या पेटल्या, पण त्यांचं तुम्ही झालं आणि गेली उदबत्ती कापसावर. उदबत्ती कुठे गेली? कापसावर गेली. कापसावर काय राहणार आहे? ते पोराला काय कळतं पेटलं ते त्यांचं भांडणामध्ये. पण ते एकदा अग्नी भडकला की न सावरे. ज्ञानोबा म्हणतात तो सावरत नाही, आवरल्या जात नाही. तैसा इंद्रिया लळा दिला भला नव्हे. तसं इंद्रियाला जर तुम्ही लळा दिला, इंद्रियाचं लालन पालन जर केलं, इंद्रियाचे कोड कौतुक जर केले, इंद्रिय जे म्हणती ते तेची पुरुष जे करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियाने मागितलं तो विषय जर इंद्रियाला जर दिला, ज्ञानोबा म्हणतात पाळावे ना आधी करून. भला नव्हे. इंद्रियाला लळा देणं काय नाही, चांगलं नाही. म्हणजे विषयाचं सेवन करणं चांगलं नाही. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. तसं जर पाहिलं तर हे अर्जुना, या पराधीना शरीर काय आहे? पराधीन आहे. शरीर आपल्या अधीन आहे का? नाही. शरीर पराधीन आहे. दुसऱ्याच्या कोणाच्या तरी अधीन आहे, कोणाच्याही अधीन असो, पण आपल्या अधीन तर नक्कीच नाही. शरीर नक्कीच नाही. शरीर पराधीन आहे. कोणाला वाटतं का आपलं शरीर आपल्या अधीन आहे? नाही वाटत. काळे केस पांढरे होताना कधी विचारलं का मी आता पांढरं होऊ का? केसाने विचारलं कधी? नाही. तुमचं शरीर आहे पण तुम्हाला विचारित नाही, कारण ते आपल्या स्वाधीन नाही. चांगले दात असणारे पडून जातात. दात पडताना कधी विचारित नाही आपल्याला मी आता पडू का? नाही विचारित. पराधीन आहे. दुसऱ्याच्या कोणाच्या तरी अधीन आहे. कोणाच्या अधीन आहे याचंही शास्त्रकाराने भरपूर विवेचन केलं आहे. ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये 5 मत सांगितलेले आहे. 5 मत आहे. काळ कोणाच्या अधीन आहे, शरीर कोणाच्या अधीन आहे हे सांगत असताना संकल्पवादी सांगितला. संकल्पवादी म्हणतो संकल्पाच्या अधीन आहे. प्रकृतिवादी म्हणतो शरीर मायेच्या अधीन आहे, माया याचं सगळं करते. 5 मत सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी शेवटला आहे काळ म्हणतो हे शरीर माझं आहे, काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथ मनुष्याचे काय आहे? काळाचं आहे. काळाचं कधी पडून सांगता येत नाही. रामकृष्ण हरी. या शरीरावर सत्ता कोणाची आहे? काळाची सत्ता आहे. म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरोता ऐशे वाद पंडुसुता क्षेत्रा लागी. क्षेत्र म्हणजे हे शरीर आहे. आजच विषय झाला प्रवचनात. हे शरीर म्हणजे काय आहे? क्षेत्र आहे. क्षेत्र इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मित्य विधी येते. आणि या क्षेत्रावर सत्ता कोणाची आहे? तर काळाची सत्ता आहे. काळाची सत्ता या शरीरावर आहे. दुसरं जर पाहिलं तर पंचमहाभूताची सत्ता आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, तेथे काय मी ते माझे, कोण वागवी ते वजे. या शरीरावर दुसरी सत्ता कोणाची आहे? पंचमहाभूतांची सत्ता आहे. कारण पंचमहाभूत या शरीराचं उपादान कारण आहे ना. शरीराचं उपादान काय आहे? पंचमहाभूत आहे. पंचमहाभूत उपादान आहे. उपादान म्हणजे काय? तर कारणाचे 2 प्रकार सांगितले शास्त्राने. एक उपादान कारण सांगितलं आणि एक निमित्त कारण सांगितलं. 2 कारण आहे. कोणतीही वस्तू निर्माण होण्यासाठी हे 2 कारणं असतात, उपादान कारण आणि निमित्त कारण. गाडगं करायचं मातीचं गाडगं करायचं, त्याला सुद्धा निमित्त उपादान कारण आहे. मातीसुद्धा लागते गाडगं करण्यासाठी, आणि गाडगं करण्यासाठी कुंभारही लागतो. दोन्ही लागतात ना. तर त्या ठिकाणी माती हे त्या गाडग्याचं काय आहे? उपादान कारण आहे. आणि माती सोडून बाकीचे मग ते कुंभार, चक्र, दंड, गाढव हे सगळे काय आहे? त्याचे निमित्त कारण झाले. म्हणजे उपादान कारण त्याला म्हणायचं ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो. उपादान कारण म्हणजे काय? कार्यामध्ये प्रवेश असतो त्याला उपादान म्हणायचं. आणि ज्याचा कार्यात प्रवेश नसतो पण ज्याच्या वाचून कार्य होत नाही त्याला निमित्त कारण म्हणायचं. गाडग्यामध्ये कशाचा प्रवेश आहे? मातीचा प्रवेश आहे. मातीचा. कुंभार गाडग्यात राहतो का? नाही राहत. गाडग्यात माती राहते.
म्हणजे माती काय आहे? उपादान कारण. तसं या शरीराचं उपादान कारण काय आहे? कशापासून शरीर निर्माण झालं? शास्त्र सांगतं पंचमहाभूतापासून शरीर निर्माण झालं. आकाश, वायू, तेज, पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतापासून या शरीराची काय आहे? उत्पत्ती आहे. हे त्याचं उपादान कारण आहे. उपादान. आणि शास्त्र असं सांगतं उपादानाची त्याच्यावर सत्ता असते. खरी सत्ता कोणाची आहे? उपादानाची सत्ता आहे. प्रत्येक वस्तूवर सत्ता उपादान कारणाची असते. एक कापड निर्माण झालं, कशापासून होतं? तंतूपासून उत्पन्न होतं. मग या कापडावर सत्ता आपली नाही. या कापडावर सत्ता कोणाची आहे? तंतूची आहे. तंतूची. कापड कशाचं आहे? तंतूचं आहे. तंतूचं. त्याच्यावर सत्ता उपादानाची असते. गाडगं कशाचं आहे? मातीचं आहे, कुंभाराचं नाही. मातीचं आहे. गाडग्यावर सत्ता कुंभाराची आली, मातीची आली. म्हणजे प्रत्येक वस्तूवर उपादान करण्याची काय असते? सत्ता असते. आपल्याला दृष्टांत माहीत आहे. शेण कोणाचं आहे? म्हशीचं आहे. या बाईचं शेण नाही, त्या बाईचं शेण नाही, शेण म्हशीचं आहे. म्हणजे दोघी जणी भांडतात, तो विषय वेगळा राहिला. पण सत्ता त्याच्यावर कोणाची आहे? म्हशीची आहे. शेणावर सत्ता म्हशीची आहे. शास्त्र सांगतं की प्रत्येक वस्तूवर उपादान करण्याची सत्ता असते आणि ती वस्तू उपादानाशिवाय जगू शकत नाही. उपादान कारणाशिवाय वस्तू जगते का? जगूच शकत नाही. नाही जगू शकत. म्हैसच मारून टाकली, शेण पडेल का? नाही पडू शकत. मातीच फेकून दिली, गाडगं तयार होईल का? नाही होणार. घरातलं पीठ सगळं फेकून दिलं, भाकर तयार होईल का? नाही होणार. म्हणजे उपादान कारणाशिवाय वस्तू राहतच नाही. उपादान कारणाशिवाय वस्तू तयार होत नाही. आणि एक जर तयार झाली तर उपादान कारणाशिवाय वस्तू राहत सुद्धा नाही. नाही राहत. शरीर हे पाचाचे. हा, शेखी ज्याचे त्याचे देणे लागे. हां, शेवटला ज्याचं त्याला द्यावं लागतं. हे शरीर पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे. ज्याचं त्याला त्या शेवटला काय करावं लागतं? देऊन टाकावं लागतं. तर हे शरीर पंचमहाभूतांचं आहे. म्हणजे पंचमहाभूत याचे काय आहे? उपादान कारण आहे. उपादान कारणाशिवाय कार्य तयारही होत नाही आणि झालं तरी उपादान कारणाशिवाय कार्य काय होत नाही? टिकत नाही. टिकत नाही. एक वारकरी आला आषाढी वारीला. आषाढी वारीला आला. आता गावाकडून ते वारीला येतात, ते फक्त वारी करण्यासाठीच येतात असं काही नाही. वारीच्या निमित्ताने हे गोळा कर, ते गोळा कर, भरपूर त्याला नेता येतं घरी. त्याच्या निमित्ताने आला. आता वारीत माणसं पण येतात आणि महिला मंडळ पण, दोन्ही पण. ते जुने कीर्तनकार सांगायचे, वारीला लोक आले की बाया पाहतात बांगड्या आणि माणसं पाहतात घोंगड्या. नियमच आहे. मग ते नियमाप्रमाणे त्याला वाटलं नियम कसा चुकावा. आता वारी झाली, दर्शन झालं, मग तो घोंगड्या पाहायला फिरला. घोंगड्या गल्लीत गेला पुढं. या दुकानात पाय, त्या दुकानात पाय, त्या दुकानात पाय, घोंगडी पाहत फिरायला लागला. आता माणसाला सवय असते 4 दुकानं उचकून पाहायचा. इथं भाव कसा आहे, तिथं भाव कसा आहे, मग कमी कुठं भाव आहे, मग तिथं जायचं, त्याला अजून कमी करायला लागायचं. माणसाचा स्वभाव असतो. गेला दुकानात. मग एका दुकानात त्याचा निश्चय झाला आता इथूनच घोंगडी घ्यायची. आणि त्याला घोंगडी काय झाली? ती आवडली घोंगडी. त्याने विचारलं, बाबा घोंगडीचा भाव काय आहे? घोंगडीचा भाव काय आहे? त्याने सांगितलं 5,000 रुपये. घोंगडी 5,000 रुपयाला सांगितली. त्याने तोंडालाच हात लावला. घोंगडी कुठं 5,000ला येत असते का? 5,000ला कसं काय घोंगडी? ते म्हण तू सांग मग, तू केवढ्यात नेतो? म्हटले 2,000ला द्या. त्याने भाव सांगितला 2,000. त्याने दुसरी घोंगडी दाखवली, 2,000ला ही घेऊन जा. ते म्हणले मला ही आवडली, ही पाहिजे मला. तो म्हणे मग 5,000 द्या. त्याने सांगितलं ही घोंगडी तुम्ही 2,000ला देता आणि ही घोंगडी तुम्ही 5,000ला देऊ राहिले. या दोन्हीमध्ये फरक काय आहे? काय फरक आहे? 5,000ला घोंगडी देता तुम्ही साधी, घोंगडीसारखी दिसायला काळी घोंगडी, याच्यामध्ये काय सोन्याच्या तारा घातल्या काय? 5,000 किंमत सांगता, सोन्याच्या तारा घातल्या. त्याने सांगितलं भाऊ सोन्याच्या तारा घातल्या असत्यात 5,000ला आली असती का घोंगडी? 5,000ला आली असती का? आता देवाच्या काल दसऱ्याला घातली होती घोंगडी, त्याच्यामध्ये सोनं आहे. आता 5,000ला देतील का ते? जा बरं बामणाला मागायला, 5,000ला देतील का? दारात उभं राहू देणार नाही. त्याने सांगितलं मग याच्यामध्ये असं काय आहे की भाव त्याचा 5,000 सांगितला. त्याने सांगितलं भाऊ ही जी घोंगडी आहे ना, ती घोंगडी मिक्स केलेली आहे, त्याच्यामध्ये काही दोरे घातलेले आहे. आणि ही जी घोंगडी आहे तिचा विशेष असा आहे की त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स केलेलं नाही, लोकर टाकून केलेली घोंगडी आहे. आणि ती लोकर म्हणजे सुद्धा हिमालयामध्ये जे मेंढरं चरतात, हिमालयामध्ये
जे मेंढरं चारतात त्या मेंढराचे जे बारीक बारीक बछडे त्यांच्या लोकरीची काढून तयार केलेली आहे, मुलायम लोकरीची. म्हणून ही घोंगडी काय आहे 5,000ला आहे आणि दुसरं काही मिक्स नाही. मग त्याने थोडा विचार केला आणि तो त्याला म्हणाला, लोकर याच्यामध्ये आहे म्हणून तू घोंगडी महाग देतो का? एक काम कर म्हणले, तुझी लोकर काढून घेईन, घोंगडी दे मला. काय लोकर काढून घे, मला घोंगडी देऊन टाक. ते म्हणजे मा बाप पण देणार नाही. लोकर काढल्यावर घोंगडी कशी शिल्लक राहील? तसं पंचमहाभूत शरीरामधून जर काढून घेतले तर हे शरीरच राहणार नाही. याचं काय आहे? उपादान आहे, उपादान. म्हणून पंचमहाभूताच्या अधीन आहे. ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, हे शरीर दुसऱ्याच्या अधीन आहे, हे काळाच्या अधीन आहे, हे पंचमहाभूताच्या अधीन आहे, शरीर मायेच्या अधीन आहे आणि त्यानंतर शरीर कर्माच्याही अधीन आहे. पूर्व कर्मानुसार शरीराला वागावं लागतं आणि भगवंताच्या अधीन तर सगळ्याच गोष्टी आहे. म्हणून बहुतेक 5 गोष्टीच्या अधीन हे शरीर सापडतं. तर पराधीन आहे, त्याचा निश्चय करण्याची गरज नाही. कोणाच्याही अधीन असो, आपल्या अधीन नाही. कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे ते वागत नाही. आपल्याला विचारलं नाही तरी केस पांढरे झाले, आपल्याला विचारलं नाही तरी दात पडून गेले, आपल्याला विचारलं नाही तरी डोळ्यांनी रजा देऊन टाकली. म्हणजे आपल्या अधीन नाही, दुसऱ्याच्या अधीन आहे. मग ज्ञानोबा म्हणतात, का नाना भोगरचना मिळवावी? जर हे दुसऱ्याचं आहे तर याला पोचण्यासाठी भोगाची रचना कशासाठी? आता आपलं गाव आहे, शेजारी पाजारी माणसं दूरचे जाऊ द्या. दोघा भावाची वाटणी झाल्यानंतर सगळ्याच वस्तूची वाटणी होती. त्यांची पार उलटण्यापर्यंत वाटणी होऊन जाते. हे तुला राहू दे, ते मला राहू दे, हे तुला राहू दे, त्याला. त्यांची वाटणी झाली. आता घरी जाणारं ढोरं आहे, त्या ढोरांची सुद्धा काय झाली? वाटणी झाली. 4 बैल होते, 2 यांनी घेतले, 2 त्यांनी घेतले, वाटणी झाली. आता वाटणी होण्याच्या अगोदर 4ही बैलाला एकच जण पोषित होता. वाटणी होण्याच्या अगोदर एकच जण जायचा, गवत आणायचा, त्यांना चारून आणायचा, काय असून ते 4ही बैलाला पोषित होता. वाटणी झाली का दुसऱ्या दिवशी त्याचं कमी झालं ना, चाराला न्यायला त्याने 2च बैल नेले. बाहेरून गवत आणायचं त्याने 2 आणत होता, एकच गठोडं आणलं. पाणी पाजायचं त्याचा ताण कमी झाला. वाटणी होण्याच्या अगोदर 4ही बैलाला पोषित होता, पण वाटणी झाल्यावर त्याने 2च बैलाला काय केलं? पोसलं. कशामुळं? त्याचा निश्चय झाला, आता हे आपलं नाही राहिलं. 2 जे होते ते आपले नाही राहिले, ते आता काय दुसऱ्याचे आहे. मग तो त्याचं पाहून घेईन काय करायचं. ज्ञानोबा म्हणतात, आपण तसेच मूर्ख झालो, आपण असेच झालो. त्या माणसासारखं आपण का करत नाही? जर 2 बैल दुसऱ्याचे म्हणून तो त्याला पोसायचं सोडून देतो, त्याच्या स्वाधीन करून देतो मालकाच्या, मग हे शरीर कोणाचं आहे? हे आपलं आहे का? तेथे काय मी ते माझे, शरीर आपलं आहे का? नाही. आहे का आपलं? नाही सुद्धा म्हणा वाटत नाही. शरीर आपलं आहे का? नाही. जर आपलं असेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतं का? नाही वागत. म्हणजे काय नाही? आपलं नाही शरीर. मग आपलं नाही तर ज्ञानोबा म्हणतात, का नाना भोगरचना मिळवावी? याला पोचण्यासाठी कष्ट कशासाठी करायचे? आपलं नाही तर कशासाठी करायचं? रात्रंदिवस खटपट करायची. देव दुर्लभ मनुष्य देव भगवंताने दिला. येण्याची शरीरा येणे सरे. एवढी मोठी भगवंताची प्राप्ती या शरीरातून करता येते. मग हे सगळं सोडून द्यायचं, भगवंताची प्राप्ती करायची, सगळं सोडून द्यायचं, रात्रंदिवस कष्ट करायचे. दिवस उगाला का शेतात जायचं, दिवस माळाला का शेतातून घरी यायचं. वक्ते बाबा सांगायचे, माणसं एवढे कष्ट करतात, सकाळच्या अंधारात शेतात जातात तर थेट घरी संध्याकाळच्या अंधारातच घरी येतात. एवढे कष्ट करतात लोक. कशासाठी करायचं? सायाशे करीशी प्रपंच दिननिशी, या शरीरासाठी. अरे पण हे शरीर दुसऱ्याचं आहे. जर बैल दुसऱ्याचे समजले तर त्याला आपण पोषित नाही. मग शरीर जर दुसऱ्याचं आहे तर त्याला आपण पोषण्यासाठी कष्ट का करतो? आपलं आयुष्य का व्यर्थ घालतो? त्याच्या मालकाचे स्वाधीन करून द्या. कोणी असो त्याचा मालक. देव त्याचा मालक जर मानला तर देवाचं स्वाधीन करून द्या. तुकोबाराने देवाचं स्वाधीन करून दिलं. देवा तुला या शरीराचं काय करायचं तू करून घे. तारीशी तरी तारी मारी, तुला मी शरण आलोय, तुला काय करायचं करून घे. आणि जर याचं प्रारब्ध जर मानलं, प्रारब्धाची सत्ता मानली तर प्रारब्धावर सोडून द्यायचं. जसं प्रारब्ध ठेवील तसं आपण राहायचं.
होणार ते होय प्रारब्धेची. म्हणून हे शरीर पराधीन आहे. मग याच्यासाठी नाना भोग रचना का मिळवावी. सगळे प्रकारचे भोग गोळा कशासाठी करायचे आणि आपलं जे भगवंताने दिलेलं आयुष्य आहे ते का खर्च करायचं, इथपर्यंत आपण आज आलेलो आहे. 205 ओव्या झालेला आहे. उद्या पुढच्या वेळेस चिंतन करच पडतं.